मी मळ्यात आलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. मोटांचा कुईकुई असा आवाज शिवारात भरून उरला होता. ऊसाचं रान सांज वाऱ्यावर डोलत होतं. केळीच्या बागेत हिरवी पानं फडफडत होती. पोपटांचे थवे मक्याच्या कंचावरून उठत होते, पुन्हा बसत होते. शिवारात एक नव चैतन्य पसरलं होतं. मी असाच येऊन विहिरीवर उभा राहिलो. तायागडी मोठ हानीत होता. मला पाहताच तो निर्मळ हसला आणि बैलांना मागं ओढत त्यानं विचारलं, कवा आला मालक? दुपारी. सुट्टी मिळाली का? होय. आता कितींदी? 15 दिवस. मजा आहे राव तुमची, सगळ्या सुट्ट्याच. असं म्हणून त्यानं विहिरीत वाकून पाहिलं. मोठ भरल्याची खात्री करून घेतली आणि बैलांना हाकलं. बैल मुसंडी मारून मोठ ओढू लागली. तो नाड्यावर बसला. भडाक्कन पाणी ओतून मोठ पुन्हा विहिरीत उतरली. मला मोठी मौज वाटली. गड्यानं विचारलं, ऊस खातासा? आता नको, मोठ सुटल्यावर. त्याला किती उशीर लागतोय? असं म्हणून त्यानं खालतं ऊसाकडं बघितलं आणि हाक मारली. आग गोजे गोजे ऊ, अशा 1-2 हाका मारल्या. तायाची रसरशीत अंगाची पोरगी बाहेर आली. डोळ्यावर आडवा हात धरून तिनं तेवढ्याच जोराने विचारलं, काय व तात्या? ऊस 1-2 चांगलं आण बघू. ती पुन्हा ऊसात गेली. तिचं एक रेखीव चित्र माझ्या डोळ्यासमोर बराच वेळ तरळत राहिलं. मी रानातील आगळ्या सौंदर्याचं निरीक्षण करीत होतो. बऱ्याच दिवसांनी गावाकडं आल्यानं मोठी मौज वाटत होती. संध्याकाळचं कोवळं ऊन, गार वारा, हिरवी रानं, हवेत स्वच्छंदपणे झोले घेणारी पाखरं, मोटांचा आवाज, उसळतं पाणी, किल्लारी, टोकदार शिंगाची बैलं, हे सगळं पाहून माझं मन एका वेगळ्याच आनंदानं प्रफुल्लित झालं होतं. वाटत होतं सुट्टी संपली तरी इथंच राहावं, ही आगळी मौज लुटावी. इतक्यात मोटकऱ्याचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि तो खदाखदा हसून म्हणाला, ऊस खातासा नव्ह? होय. खायचा की. मग कवा? मी नुसताच हसलो. तेव्हा बैलांच्या शेपटांना हात लावून त्यांना हाकीत तो म्हणाला, तिथल्या दगडावर तरी टेका. पाटावर धुणं धुण्याचा एक मोठा दगड होता. मी ती जागा फुंकली आणि त्या दगडावर बसलो. खुर्चीवर बसावा तसा बसलो. तिथला ऊस घेतला आणि तो सोलीत मी तायाला म्हणालो, ताया, आज मी वस्ती राहणार. तो हसला आणि म्हणाला, कशाला ओ मालक, थंड बेजम पडली या. पाक काकडून जाशीला. मला वस्ती राहायला मजा वाटते. तो पुन्हा हसला आणि म्हणाला, अहो अण्णा रागवतेली. तू सांग त्यांना. मग ते मला जोड्यानं हाणतेली. म्हणतेली, गतकाळीच्या तू का मोरं घेऊन आला नाहीस? म्हणू देत. आत्ता काय करावं ह्या आक्रिताला? अहो माझी खरडपट्टी करतील मालक. उद्या राहावा वस्तीला. मग तू आज घराकडे जाऊ नकोस. आणि तुझी गोजी आणेल जेवण. आणि तिला परतायला अंधार होईल की. यावर मी गप्प बसलो आणि मग तोच पुढे बोलला, बरं तर, जशी तुमची इच्छा. असं म्हणून तो मोठ हाणू लागला. मी ऊस सोलीत पाटातून खळाळत जाणाऱ्या पाण्याकडे पाहत बसलो आणि असा बराच वेळ गेला. डोंगरांच्या निळ्या रेषेवर सूर्य टेकला. उन्हाचा जोर कमी झाला. हळदी रंगाचं ऊन हिरव्या शेतावर तकतकू लागलं. शिवारातल्या माणसांच्या हाका बोलणी हवेवर तरंगत येऊ लागली. शेरडं कोकरं यांच्या ओरडण्यानं सांज एक जिवंत रूप घेऊन बोलू लागली. गार हवा अंगाला जाणवू लागली. गोजी उसातून बाहेर आली आणि म्हणाली, तात्या, वाट सोडा. झालं व्हय पाणी पाजायचं? होय, झालं. आणि मग ती धाबेवर आली. पाटाच्या पाण्यात तिनं हातपाय धुतलं. चेहऱ्यावरून ओला हात फिरवला. लुगड्याच्या पदरानं हात पुसले. बांगड्या देखील लक्क केल्या. तायानं मोठ सोडली, बैलं बांधली आणि बैलांना उसाचा पाला टाकून तो बाहेर आला. त्यानं त्या पोरीला हाक मारली, गोजे, काय व तात्या? आज आमचं जेवण इकडंच घेऊन ये. आणि मग जा माघारी. तुम्ही येत नाहीसा? आज मालक वस्तीला राहायचं म्हणते ती. ती पोर जरा दुचीत झाली आणि मग म्हणाली,
बरं बरं. आणि मग तिनं छपरातली पाटी घेतली. तिनं आज दुपारी तोडलेलं माळवं त्यात होतं. ती तरातरा पाय उचलीत निघाली. पश्चिम दिशेनं प्रकाशाचा झोत येत होता आणि तिची आकृती त्यात उठून दिसत होती, रेखीव दिसत होती. तयानं पुन्हा हाक मारली, गोजे. ती गरकन मागं वळली. तया पुढे बोलला, वाईस लवकर ये, नाहीतर तुला परताया अंधार होईल. बरं बरं, असं ती आणखी म्हणाली आणि हात हलवीत लगालगा निघाली. तसा ताया जाता जाता तिला म्हणाला, जरा चांगलं चुंगलं आण बरं का. ते काय सांगाय पाहिजे होय. असं म्हणून ती जरा हसली. तायाला येड्यागत वाटलं आणि तो मनातून खजील झाला. दिवस मावळला तेव्हा ताया म्हणाला, मालक, चला मळणी बघाय. कुठं? हिथच की, उसाच्या पल्याड. बाबळ पसल्या पट्टीला. आपलंच मळायचं चाललंय. तिकडं कोण आहे? हामऱ्या आणि कुंडल्या. मी उठलो. चिकट हात धुतले, चूळ भरली, हात रुमालानं हात तोंड पुसले आणि तायाबरोबर तिकडे गेलो. गवतातून वळसे घेत गेलेल्या वाटेनं पलीकडच्या शेतात गेलो. तिथं खळ्यात कंच मळून पिशा काढल्या होत्या. ते संध्याकाळच्या वाऱ्यावर बडवायचं चाललं होतं. बावडीवर एक जण उभा होता. खळ्यात उपडा ठेवलेला एक बॅरेल होता. त्यावर उभा राहून तो वावडीत उभा राहिला होता. वारा भन्नाट सुटला की खळ्यातली माणसं भराभर बुट्ट्या भरून द्यायची आणि वाढवणाऱ्याची धांदल उडायची. सगळी झटपट कामं करायची. या मालक, हरबा बोलला आणि कुंडल्या तायाला म्हणाला, ताया, शिर खळ्यात, वारं सुटले. डोक्याला टावेल गुंडाळून ताया ही लगेच खळ्यात शिरला. शेबडी भरून देऊ लागला. मी खळ्या शेजारी उभा होतो. अंगावर कूस येत होती, पण मला ते चित्र पाहण्यात फार गंमत वाटत होती. तितक्यात एक गडी म्हणाला, मालक, तुम्ही लांब व्हा, कूस येईल अंगावर. मग काय होतंय? कूस चावल समद्या अंगाला. ही कूस लई वंगाळ असतीया. पण मी धिटाईनं तिथंच उभा होतो. खळ्यातली ती गडबड आणि मजा पाहताना एक वेगळाच आनंद लुटीत होतो. अंगावर कूस येत होती. प्रथम मला काहीच वाटलं नाही, पण थोड्या वेळानं गळ्याभोवती, हाताच्या लवणीत व डोळ्यांच्या पापण्यांना कूस चावू लागली. आग आग होऊ लागली. खाजवून अंग बडबडू लागलं. मी तिथून दूर झालो. मांडवात घोंगडं पडलं होतं. ते सरळ करून त्यावर बसलो. असा बराच वेळ गेला. थंडीचा काटा धारदार होऊ लागला होता. अंधार पडला. भिरभिरणारा वारा आता पडला होता. गारठा हलकेच वाढू लागला. अंगावर शहारे येऊ लागले आणि काटा उभा राहिला. तेवढ्यात ताया खळ्यातून बाहेर आला आणि म्हणाला, मालक, चला. झालं वाढवायचं? होय, झालं. आणि आम्ही तिथून पुन्हा विहिरीकडे आलो. विहिरीच्या टेकावर बसून आम्ही जेवणाची वाट पाहू लागलो. तिथं मला आधी गारठा वाटू लागला. त्यात किड्यांचा किरकिर आवाज आणि विहिरीत सांडणारे उमाळे, त्यामुळं अधिकच भयान वाटू लागलं. वाटलं की कुठून बुद्धी सुचली आणि वस्तीला राहिलो. मला कुडकुडताना पाहून ताया म्हणाला, मालक, शेकोटी करतो. असं म्हणून त्यानं चगाळा आणला. धावेवर शेकोटी केली. शेकोटी पेटली आणि तिचा धुरकट मस्त वास नाकाला भिनला. आम्ही शेकत बसलो आणि मग थंडी पळून गेली. पाठीला मात्र गार झुळका चाटून जात होत्या. पुढे हातापायांना चटका बसायचा तर मागं थंडी वाजायची. एवढ्यात लांब कंदील दिसू लागला. मी म्हणालो, जेवण आलं वाटतं. मी कुडकुडतच बोलत होतो. तायानं गावच्या दिशेनं पाहिलं आणि तोंडावर येणारा धूर चुकवीत म्हणाला, व्हय, आलं की जेवण. जाळाचा चटका बसला आणि ताया चवड्यावरनं तसाच मागं सरकला. म्हणाला, तुम्ही उगच्या उगच वस्तीला राहिलासा. होय, खरंच राहिलो नसतो तर बरं झालं असतं. मला वाटलं एवढी थंडी नसेल इथं. त्यात गळ्याभोवती फार कूच चावायला लागली. तायाचं बोलणं आणि सांगणं मला उशिरा पटलं होतं. थोड्या वेळानं गोजा आली. छपराजवळून अगदी शेकोटीजवळ आली. हातातला कंदील खाली ठेवून म्हणाली, शेकोटी केला होय? तर काय, थंडी निपतीया होय मालकासनी? त्यासनी जेवण झाल्यावर घराकडे बोलिवलं या. अण्णा लई कावली ती. तसा ताया म्हणाला, मालक, मी सांगत होतो का नाही,
आता थांबल्यासारखं जेवण करा आणि जावा तुम्ही गोजीबरोबर. मी होकारार्थी मान हलवली. छपरात लाकडी माच्यावर बसून आम्ही कंदिलाच्या प्रकाशात जेवण केलं. जेवण झाल्यावर तायानं विचारलं, गोजे, तू जेवून आलीस का ग? नाही अजून. तायानं सगळं आवरलं. उरलेल्या भाकरीचं गाठोडं बांधलं. कोरड्याशाची डिचकी पाठी ठेवली. ती पाठी गोजीच्या डोकीवर ठेवून तो म्हणाला, जावा संग संग, वाढूळ लावू नका. गोजीनं पाठी घेतली, कंदील घेतला आणि मीही तिच्याबरोबर निघालो. ताया धावेवर तंबाखू मळीत उभा राहिला होता. उद्या खारातल्या रानात जेवण आण बरं का? होय होय आणतो, असं ती बोलली आणि पुढं चालू लागली. आम्ही गावाच्या दिशेनं निघालो. मळ्याची हद्द संपली आणि पानंद लागली. मी गोजीला म्हणालो, गोजे, कंदील इकडं आण. तुला ओझं नको उगीच. त्यात कसलं वज्ज? असं म्हणून ती हसली. वाटेनं आम्ही बोलत निघालो. गोजीनं विचारलं, आता किती दिवसाची सुट्टी म्हणायची? आहे 15 दिवस. मग बरं झालं. का? मला आता मळ्यात जाता येता सोबत गावल का नाही? तिच्या स्वरातील खट्याळपणा मला जाणवला. इतके दिवस सोबत होती का कुणाची? इतके दिवस नव्हती, पण आता हाय का नाही? आणि पुन्हा ती खळाळून हसली. बोलता बोलता गाव आलं. आम्ही झपाझप चालू लागलो. असं करत आम्ही घर गाठलं. माझ्या बुटांचा आवाज अण्णांच्या कानी गेला असावा. तसे ते उठले आणि आवाजात धार आणून बोलले, बरा लवकर आलास. गोजी घरात गेली. कंदील आणि पाठी ठेवून ती तिच्या घरी गेली. अण्णांनी विचारलं, मळ्यात जेवलास तरी का? होय, जेवलो की. आर इचवा काट्याचं थंडी वाऱ्याचं कशाला वस्ती राहायचं होतंस? मी काहीच बोललो नाही आणि मी घरात गेलो. रात्रभर गोजीची रानवट काया डोळ्यासमोर होती. तिचं ते वाक्य मात्र माझ्या मनाचा वेध घेत होतं. आता मला मळ्यात जाता येता सोबत घावल का नाही? दुसऱ्या दिवशी मी सकाळी एक निश्चय केला आणि अण्णांना म्हणालो, अण्णा, मी कोल्हापूरला जाणार. का र? सुट्टी आहे म्हणालास? सुट्टी आहे, पण अभ्यास खूप आहे आणि हे BAचं शेवटचं वर्ष आहे. बरं, जशी तुझी मर्जी. धन्यवाद.